सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। मानवी जीवन धकाधकीचे झाले आहे, याकरिता मनाला शांतता हवी असेल तर अध्यात्माचा स्वीकार करा, असं आवाहन हभप गौरीशंकर कटरे महाराज यांनी केलंय। ते भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील आतेगाव येथे आयोजित भागवत सप्ताह कार्यक्रमात उपस्थित भाविकांना भागवत कथा निरूपण करताना बोलत होते। रविवारी 12 जानेवारीला सदर भागवत सप्ताहाची सांगता गोपाल काल्याने झाली। आतेगाव शिवणटोला उमरझरी निपरटोला यांच्या संयुक्त विद्यमानाने आतेगाव येथील हनुमान मंदिरात 6 ते 12 जानेवारी दरम्यान भागवत सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाला मंदा मालेवार साकोली पंचायत समिती सभापती गणेश आदे अन्य मान्यवर उपस्थित होते। दरम्यान मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी उपस्थित पाहुण्यांचे लेझिमच्या माध्यमातून स्वागत केले, तर कार्यक्रमात वडेगाव येथे 3 कलावंतांनी गवळण सादर करून कलाकारांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं होतं। तसेच मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक येळेकर यांचा व मॉर्निंग ग्रुपचा सत्कार सुद्धा करण्यात आला। आयोजित भागवत सप्ताह कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक हा जागीच ठार झाला असून 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। पुणेवरून नागपूरला जाणारी ही ट्रॅव्हल्स होती। यामध्ये अंदाजे 30च्या जवळपास प्रवासी प्रवास करत होते। घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस आणि MSRDचे रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी पाठविले, तर काहींना पुलगाव पाठविण्यात आले। परळी तालुक्यातील शिरसाळा धर्मापुरी गाव बंदीची हाक ग्रामस्थांनी दिली आहे। वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ धर्मपुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आले असून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आलेत। वाल्मिक कराडांवर विनाकारण आरोप लावले असल्याचं म्हणत कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती। याला व्यापाऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालंय। यवतमाळ शहराच्या हद्दीत असलेल्या नागरिकांना मिळकत पत्रिका मिळवली नाही। 2 वर्षापासून वारंवार जिल्हाधिकारी व पालिका प्रशासनाला निवेदन दिले, परंतु कोणीही त्याची दखल घेतली नाही। 2 वर्षात रस्ते नाले पथदिवे कोणतेही काम केले नाही। वर्धा जिल्ह्यात मिळकत पत्रिका मिळाली आहे। यवतमाळ येथे मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे। मिळकत पत्रिका नसल्याने गरजू लाभार्थ्यांना घरकुल व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। आमच्या मागण्यांची तत्काळ दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। नॉयलन मांजामुळे मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागल्यानंतर पोलीस व पालिका प्रशासन खडबडून जागं झालं असून संक्रांतीच्या दिवशी भरारी पथकाने नॉयलन मांजाची पतंग उडविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचललाय। येवला शहरातून 4 पतंग शौकीनांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या ताब्यातील आसरी व नायलन मांजा जप्त करण्यात आलाय। दरम्यान पालिका व पोलिसांच्या भरारी पथकाकडून ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असून नागरिकांनी नायलन मांजा वापरू नये असं आवाहन करण्यात आलंय। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
भाजप आमदार सुरेश धस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळी तालुक्यातील पांगरी ग्रामस्थ आक्रमक झाल्यात। मागील तासाभरापासून बीड परळी महामार्गावर ठिय्या मांडून पांगरी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे, तर तरुणांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे। वाल्मिक कराडांवर दाखल झालेले गुन्हे खोटे असून या प्रकरणात त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी हे ठिय्या आंदोलन केलंय। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर माकोका लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे। काल परळीत वाल्मिक कराडांविरोधातील कारवाईनंतर पडसाद उमटले होते। आज दुसऱ्या दिवशीही परळीत तणावपूर्ण शांतता आहे। या शांततेचे लोण आता केजमध्येही पसरले आहे। वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे। या पार्श्वभूमीवर केज न्यायालयाबाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या पोलिसांनी वकिलांनाही कोर्टात जाण्यास मनाई केली आहे, त्यामुळे वकील प्रचंड संतापल्यात। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे। या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींसह सूत्रधार म्हणून आरोपी असलेल्या वाल्मिक कराडांसह 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे। त्याआधी वाल्मिक कराडांवर माकोका लावण्यात यावा यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून आंदोलन करण्यात आलं होतं, तर दुसरीकडे वाल्मिक कराडांवर माकोका लागल्यानंतर त्यांच्या आई आणि पत्नीकडून देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं। वाल्मिक कराडांच्या पत्नी वाल्मिक कराडांवरील सर्व आरोप फेटाळून लावत वाल्मिक कराडांना अडवण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। भंडारा शहरातील खात रोडवरील सिंग टॉवर इमारतीच्या दुसऱ्या माळ्याला मंगळवारी दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ मोठी तारांबळ उडाली होती। मात्र सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी सदर घटनेत इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील दुकानांमधील साहित्याची राख रांगोळी होऊन नुकसान झाले। इमारतीला आग लागल्याची बाब लक्षात येताच काही सुज्ञ नागरिक व व्यावसायिक यांनी नगर परिषद प्रशासनाच्या अग्निशामक दल विभागाला फोनद्वारे घटनेची माहिती दिली असता काही वेळातच स्थळी अग्निशमन दलाचे वाहन पोहोचले आणि पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात अग्नीवर नियंत्रण मिळवले। सदर घटना शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत असून इमारती खालील मजल्यामध्ये व्यावसायिक गाळे आहेत, तर इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर विद्यार्थ्यांसाठी JEE व नीट परीक्षेचे वर्ग चालविल्या जात असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे सदर सिंग टॉवर या इमारतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशामक यंत्रणेची उपाययोजना नसल्याचं दिसून आलंय। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।